नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज मध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती 2024 पद, लिपिक आणि शिपाई आणि कटाप आणि दुसरी रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. मित्रांनो, 1 मार्च 2024ला फर्स्ट रिस्पॉन्सिबिलिटी आलेली आहे आणि ती सर्वांनी चेक केलेली आहे. नंबर 2 आहे मित्रांनो, 2 मार्च ते 4 मार्चपर्यंत आपल्याला ऑब्जेक्टिव्ह घ्यायचे होते, ते पण आपण घेतलेले आहेत आणि आता ती सध्या लिंक बंद झालेली आहे. मित्रांनो, पुढे पाहत मित्रांनो, अंतिम रिस्पॉन्सिबिलिटी आणि नॉर्मलायझेशन जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत होणे अपेक्षित आहे. मित्रांनो, अंतिम रिस्पॉन्सिबिलिटी आणि नॉर्मलायझेशन जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये होणे हे अपेक्षित आहे, कारण का मध्यस्थ निवडणूक चालू असल्यामुळे तुमची ही नॉर्मलायझेशन म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यात होणे अपेक्षित आहे. पुढे पाहत मित्रांनो, एकूण जागा किती होत्या? शिपाईच्या एकूण जागा किती होत्या? मित्रांनो, 1584 हे जागा होत्या आणि एका 7 या प्रमाणामध्ये विद्यार्थी निवडायचे आहेत. मित्रांनो, तर 1584 गुणिले 7 म्हणजे 11,088 हे विद्यार्थी पुढील परीक्षेसाठी पात्र होतील, म्हणजे चाचणी चाचणीसाठी पात्र होतील. उमेदवारांना संधी मिळणार आहे. मित्रांनो, बऱ्याच उमेदवारांना यामध्ये संधी मिळणार आहे, कारण का खूप विद्यार्थी निवडायचे असल्यामुळे यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांचा फायदा होणार आहे. प्रथम पाहत मित्रांनो, चाळणी परीक्षेमध्ये किमान गुण मिळवल्यानंतर काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदाच्या 7 पट उमेदवारांना स्वच्छता आणि चाचणी चाचणीसाठी बोलले जाईल. मित्रांनो, एका 7 गुणोत्तर राखण्यासाठी संक्षिप्त यादी केलेल्या शेवटच्या उमेदवारांना मिळालेल्या गुणाइतकेच गुण मिळवणारे एकापेक्षा जास्त उमेदवार असतील अशा सर्व उमेदवारांना स्वच्छता आणि चाचणी चाचणीसाठी मित्रांना बोलल्या जाणार आहे. तर पुढे पाहत मित्रांनो, नेमकी चाचणी कशा प्रकारे होते? मित्रांनो, सर्व साहित्य एका ठिकाणी ठेवलेले असते, त्यामध्ये मग साफसफाईचे साहित्य व इतर वस्तू ठेवलेल्या असतात. नंबर 2 आहे मित्रांनो, ते घेऊन शौचालय सोडून, मित्रांनो यामध्ये शौचालय सोडून ऑफिस, कोणाला इमारत, परिसर दिला जातो तो साफ करणे असेल. शिपाई हमाल पदासाठी परीक्षेचा तपशील कसा आहे त्यामध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो, नंबर 3 आहे की त्यामध्ये क्रियाशीलता चाचणी चाचणी होणे हे मध्ये ऑफिस किंवा न्यायालय खुर्ची व्यवस्थितपणे लावणे, म्हणजे तुम्हाला एखादी खुर्ची व्यवस्थितपणे कशी लावायची ते तुम्हाला यामध्ये सविस्तर माहिती भेटणार आहे. तुम्हाला जेच काही कामे सांगते, काम चालू असताना ते जेच काही तुम्हाला कामे सांगते, संगणक साफ करणे असेल, त्यांच्या कामाच्या फाईल व्यवस्थितपणे ठेवणे व घेऊन जाणे असे सांगू शकतात, किंवा ऑफिसमधील सर्व पसारा व्यवस्थितपणे लावणे हे पण ते तुम्हाला सांगू शकतात. पुढे पाहत मित्रांनो, साफसफाई ऑफिसमध्ये करण्यास सांगितली तर सर्व 7 जण असतील, म्हणजे तुम्हाला जर एका ठिकाणी तुम्हाला मुलं हे 7 जण असतील, मग एकमेकांशी न बोलता आपले काम व्यवस्थित करायचे असते. तुम्हाला समजा झाडू, पोछा, बकेट व कपडा भेटला तर तुम्ही अगोदर नेमके काय कराल हे तुम्हाला प्रश्न पडतो. तर आजूबाजूने झाडूने जाळ्या काढणे, मग दरवाजा किंवा टेबल असेल तर कपड्याने पुसून घेणे व नंतर मग झाडूचा वापर करणे, मग नंतर पोछा मारणे अशा क्रमाने पाहिजे. मित्रांनो, जर तुम्ही उलटे केले तर तुम्ही यामध्ये बाद होऊ शकता, कारण का मोठा रिस्क मामला आहे. मित्रांनो, तुम्ही यामध्ये थोडी जर गडबड केली तर तुम्हाला यामध्ये बाद करू शकतात. पुढे पाहत मित्रांनो, जे उमेदवार स्वच्छता आणि चाचणी चाचणीमध्ये किमान गुण मिळवतील त्यांना मुलाखतीसाठी पात्र धरले जाईल, कारण का मित्रांनो यामध्ये एका 7 म्हणजे पुढील चाचणीसाठी तुम्हाला 3 उमेदवार हे मुलाखतीसाठी बोलले जाणार आहेत. एकाच 3 म्हणजे तुम्हाला मुलाखतीसाठी बोलले जाणार आहे. तर पुढे पाहत मित्रांनो, मुलाखत कशा प्रकारे होते? तर मुलाखत ही तुमची 10 गुणाची असते. मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला साधे प्रश्न विचारले जातात की तुम्ही काय शिकलात, हे प्रश्न तुम्हाला कॉमन आहे. मित्रांनो, तुम्ही काय शिकलात हा प्रश्न तुम्हाला प्रत्येक इंटरव्ह्यू किंवा मुलाखतीमध्ये विचारला जातो. 2 नंबर आहे तुमचा अनुभव काय आहे. घरी कोण कोण असतात, घरचे काय करतात याबद्दल तुमची सविस्तर माहिती घेतात. तुमचे आवडतीचे काम कोणते आहे, म्हणजे तुमच्या खेळामधले कशामध्ये पण असो तुमचे आवडतीचे काम कोणते आहे हा पण प्रश्न तुम्हाला कॉमन विचारू जाऊ शकतात. तर शिपाई व हमाल मित्रांनो, याच्यामध्ये तुमचा कटऑफ किती लागेल हा अंदाज आपण थोडा काढलेला आहे. याच्यामध्ये मित्रांनो पेपर खूप अवघड असल्यामुळे तुमचा कटऑफ हा 12 ते 14 मार्क लागणार आहे, कारण का पेपर खूप अवघड असल्यामुळे कटऑफ पण खूप कमी लागणार आहे. पुढच्या म्हणजे चाचणी चाचणीसाठी तुम्ही मित्रांनो तयार राहा. मित्रांनो, यामध्ये जागा होत्या 1584 ही जागा होत्या. शिपायासाठी 1584 जागा होत्या. तर म्हणजे आपण त्याला जर 7 न गुणले तर 11,088 उमेदवार पुढील चाचणीसाठी निवडायचे आहेत. इतके उमेदवार लागणार आहेत. मित्रांनो,
यामध्ये तुम्हाला 5 ते 6 प्रश्न ओळखीचे होते, कारण का पेपर खूप अवघड असल्यामुळे याच्यामध्ये मित्रांनो प्रत्येक विद्यार्थ्यांना 5 ते 6 प्रश्न ओळखीचे होते आणि बाकीचे प्रश्न हे अलगच होते मित्रांनो. तुम्ही खूप अभ्यास केला असेल, त्याच्यामध्ये तुमचा कोणताच प्रश्न आलेला नाही. 5 ते 6 प्रश्न तुम्हाला हे परीक्षेमध्ये आलेले आहेत. त्यामुळे मित्रांनो रिझल्ट खूप कमी लागणार आहे. तुम्ही पुढील चाचणीसाठी म्हणजे चापली चाचणीसाठी तुम्ही तयार राहा आणि अभ्यास पुढचा चालू ठेवा मित्रांनो. तर असा होता मित्रांनो महत्त्वपूर्ण आपला व्हिडिओ, अत्यंत महत्त्वपूर्ण. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.